महाराज उठले, घंटाभर फिरवायला निघाले. लळा इतका लागला की एका गाईचे 2 गाई, 2 गाईच्या 10 गाई, 10 गाईच्या 20 गाई, 20 गाईच्या 25 गाई. प्रपंच सुरू झाला. ती विसरून गेली, लंगोटी विसरली, आज सगळंच विसरलं. संतांनी ती केलं नाही. ज्या वेळेला कपिलधाराच्या पावन भूमीमध्ये तपश्चर्या करण्याकरता मनमत माऊली गेले, काय होतं सोबत 2 शिष्य. एवढे ग्रंथ, हजारो अभंग लिहिलेलं साहित्य आणि कोपीमध्ये. गेला होतात की कपिलधारला तुम्ही? संताचं दिव्यत्व काय. उंच माळावर गेल्यानंतर त्या माजलगावकर महाराजांच्या मठाच्या वरच्या बाजूला एक पिंड बसवलेली आहे. लोक सांगतात मनमत स्वामी तिथं राहत होते म्हणतात. अरण्य डोंगर भयंकर होते वाघनाग, बाबा दिनोदार शिवलिंगेश्वर. काय सांगतात? बसवलिंग काय सांगतात? कोण होतं तिथं? शिवलिंगेश्वर आहे तिथे. ज्या पावन भूमीमध्ये माऊलीच्या शिवलिंगेश्वर विराजमान होते. कोणचे शिवलिंगेश्वर? कोण आहे?